सद्गुरूंचे पुण्यस्मरण, सद्गुरु नाम संकीर्तन, सद्गुरु गुणानुवाद गान, श्रवण मनन सद्गुरूंचे, श्रवण मनन सद्गुरूंचे. आज ऐकूया स्वामी स्वरूपानंद एक अलौकिक राजयोगी या ग्रंथातील प्रकरण 9 असे प्रसंग असे स्वामी याचा भाग 25. असा हा समाधी सोहळा. स्वामी स्वरूपानंद श्रावण वद्य द्वादशी शके 1896 म्हणजेच 15 ऑगस्ट 1974 या दिवशी सकाळी 8:45 समाधीस्थ झाले. योगी पुरुषांच्या समाधीचं वर्णन पुढील पिढ्यांना माहिती असण्यासाठी म्हणून नमूद करून ठेवायचं असतं. त्याला विशेष महत्त्व असतं. स्वामींचं वास्तव्य पावसला देसाई आंबेवाल्यांकडं झालं. पुढील काळात ऐतिहासिकदृष्ट्या याबाबत देसायांकडील मंडळींचा पुरावा जास्त ग्राह्य धरला जाईल. सबब श्रीयुत वसंतराव देसाई यांच्या 1974 सालच्या प्रसादच्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेल्या स्वामी समाधीस्थ झाले या लेखातील महत्त्वाचा भाग आता देत आहे. देहपातानंतर आपल्याला भूगर्भ समाधी द्यावी हेही स्वामींनी ठरवलं होतं. त्यासाठी आपल्या स्वतःच्या घरासमोरच्या प्रांगणात एक समाधी गुंफाही त्यांनी बांधून घेतली होती. त्यासाठी आवश्यक असणारी सरकारी अनुमतीही मिळाली होती. समाधीवर घालण्यासाठी 1.5 टन वजनाची अखंड शिळा कोल्हापूरजवळच्या ज्योतिबाच्या डोंगरावरून मुद्दाम आणवली होती. देह ठेवल्यावर मला सहजासनात बसवावं, पद्मासनाचा आग्रह नको, हेही स्वामींनी आधीच सांगून ठेवलं होतं. माझ्या नित्याच्या वापरातल्या वस्तू एका बॅगेत भरून ठेवा असंही त्यांनी सांगितलं होतं. 16 ऑगस्ट 1974 रोजी प्रत्यक्ष समाधी सोहळा झाला. समाधीची जागा गोमयानं सारवून घेण्यात आली. त्यावर सुवासिनींनी रांगोळी काढली. सज्जनगडचे रामदासी श्रीयुत मारुतीबुवा हे भूगर्भ समाधीची माहिती असणारे अधिकारी पुरुष. त्यांना या सोहळ्यासाठी स्वामींचे एक पट्टशिष्य स्वामी सत्यदेवानंद सरस्वती यांनी मुद्दामून बोलावून घेतलं होतं. त्यांनी आपल्या मार्गदर्शनाखाली चंदनाची पोती, मिठाची पोती, कापुराचे डबे, स्वामींच्या नित्य वापरातल्या वस्तूंची पेटी, दर्भ, गोमय इत्यादी सामान समाधीस्थानी आणून घेतलं. मग समाधीवरच्या जागेवर दर्भासन अंथरून त्यावर समई तेवत ठेवली. दुपारी 1 वाजता महायात्रा समाधी गुंफेजवळ आली. उण्या पुऱ्या 40 वर्षांनी स्वामी निजधामी परतले होते. त्यांच्या घरातील मंडळींनी त्यांची पूजा आणि आरती केली. मग स्वामींची पार्थिव देहमूर्ती समाधी गुंफेत ठेवण्यासाठी उचलण्यात आली. वैदिकांनी गुहा प्रवेशाचे मंत्र म्हटले. सत्यदेवानंदांनी समाधी गुंफेतल्या दर्भासनावर मृगाजीन ठेवून त्यावर मिठाचा एक हलकासा थर पसरला आणि मग श्रीमत सच्चिदानंद सद्गुरू स्वामी स्वरूपानंद महाराज की जय असा जयघोष करीत मोहन गोडबोले, भावे, स्वामी सत्यदेवानंद सरस्वती इत्यादींनी स्वामीजींचा देह समाधी गुंफेत उतरवला.
एवढा वेळ पूर्वाभिमुख असणारा देह आता पश्चिमाभिमुख केला गेला. त्यांच्या पुढ्यात स्वामींच्या नित्य वापरातल्या वस्तू, चांदीचं ताट, वाटी, पेला, चमचा, तांब्या, खडावा इत्यादी ठेवण्यात आल्या. स्वामी निजधामी चालले हे स्वामी स्वरूपानंदांचं निरोपाचं काव्य म्हणण्यात आलं. डॉक्टर राय परांजपे यांनी अवधूत उपनिषद म्हटलं. क्रमाक्रमानं स्वामीजींचा देह दृष्टीआड होत होता. पोत्यापाठोपाठ पोती रिकामी होत होती. मीठ, कापूर यांचे थर वर सरकत होते. चरणापासून छातीपर्यंत स्वामीजी अदृश्यात लपेटले गेले. त्यांच्या दृष्टीसमोर येतील असे अभंग ज्ञानेश्वरीचे दोन्ही भाग ठेवण्यात आले. नंतर भराभर चंदनाचा भुसा, कापूर, मीठ, अष्टगंध, बुक्का, कस्तुरी यांचे थर आणि पुन्हा 2-3 इंच मिठाचा थर देऊन देह पूर्णतः अदृश्य करण्यात आला. मग ज्ञानेश्वर महाराज आणि समर्थ स्वामी यांच्या अनुक्रमे आळंदी व सज्जनगड येथील समाधीवर पांघरलेल्या प्रसाद पवित्र शाली त्यावर अंथरण्यात आल्या. शेवटी मातीचा जाड थर पसरला आणि फुलांची पखरण केली. पुन्हा माती लोटून 1.5 टनी शिळा भक्कमपणे बसवली. मग पुन्हा पुष्पवृष्टी करून उरलेला खोलगट भाग मातीनं गच्च भरून टाकण्यात आला. वर सत्यदेवानंदांच्या हस्ते मृण्मय शिवलिंग स्थापन करून त्याची यथासांग पूजा केली गेली. सर्वांना तीर्थ देऊन झाल्यावर हा युगायुगातून क्वचित घडणारा सोहळा संपला. लेखक, प्रकाशक, लेखकाचे मातुल, स्वामींचे पट्टशिष्य श्रीयुत ल. रा. फडके उर्फ स्वामी अमलानंद, लेखकाचे मित्र श्रीयुत मधुभाऊ पटवर्धन, श्रीयुत प्रतापराव देशमुख, चित्रकार श्री अनंतराव सालकर बंधू, श्री वसंतराव भट इत्यादींनी हा सोहळा एका वृक्षाखाली उभं राहून पावस मुक्कामी 16 ऑगस्ट 1974 रोजी देखिला. या 25व्या भागाबरोबरच प्रकरण 9 असे प्रसंग असे स्वामी या ग्रंथाचं वाचनही आता समाप्त होत आहे. श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.